तुझ्या पोटी जन्मालो आणि लाख जीव जंतू येते पण माणसात आलो. लाख जीव जंतू येते पण माणसात आलो. देवालाही आई नव्हती तरी तो परोपकारी. देवालाही आई नव्हती तरी तो परोपकारी. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. एकदा उत्तम जोरदार काय सरांची कन्या या पुस्तकाचं म्हणत व्यक्त करणारे बाळ तुझं नाव सांग. ये इकडे नाव सांग काय. एकदा या माऊलीसाठी जोरदार टाळ्या. पुस्तकात प्रदर्शन बरोबर काय. सर्वप्रथम आदरणीय अध्यक्ष तसेच सचिव आणि इथे जमलेल्या आणि काका मावशीच म्हणेल सगळ्यांना. माझ्या वडिलांच्या कवितेबद्दल किंवा पुस्तकाबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचा जन्म ज्या घरात झाला त्यामध्ये साहित्यातलं सुद्धा कोणाला माहिती नसते. माझ्या वडील ज्यावेळेस कविता करत असतील लहानपणापासून ते करतात तर त्यावेळेस ते कविता म्हणजे काय हा प्रकार म्हणजे वडिलांना कळत नसते. माझ्या मुलाने लिहितो काय आणि करतो काय तसलं गायडन्स नसताना काही नसताना माझे वडील शिकले. ते हॉस्टेलला होते कारण परिस्थितीच नव्हती की त्यांना जवळ ठेवून माझ्या आजोबा शिकवू शकते कारण ते दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजगारीने काम करायचे. स्वबळावर वडील शिकले आणि असंच गावातले लोक म्हटले कोणीतरी काहीतरी म्हटलं म्हणून एक पोलीस भरती दिली आणि त्या भरतीमध्ये माझे वडील पोलीस म्हणून कामावर झाले. कुठलाही किंवा म्हणजे कसलंही कुठलं पुस्तक माहिती नसताना काही माहिती नसताना कसलंही वाचन नसताना माझ्या वडिलांनी कविताच करायला सुरुवात केली आणि आज त्यांच्या जवळपास झरा सांजवाद नंतर वाटीन आणि वाटसरू पुस्तक मी लहान असताना झालं आणि अजून एक पुस्तक होतं शुक्रतार. ते त्यांच्या लक्षात नाही माहित नाही पण माझ्या लक्षात आहे. एवढे पुस्तक ते प्रकाशित झालेले आहेत आणि आज माझ्या मला खूप अभिमान वाटतो की मी आज त्यांची मुलगी आहे. खरंच कारण पोलीस खात्यापासून सुद्धा साहित्याच्या दिशेने एवढी मोठी वाटतं सहज आपण करत नाही. कारण कुठलंही काही असो मी स्वतः एक शिक्षक आहे. मला माहिती ज्यावेळेस आपण साहित्याच्या दिशेने करतो त्यावेळेस पुस्तकांचं वाचन हवं असतं. वाचन शैली जास्त असावी लागते पण माझ्या वडिलांचं असं काही नव्हतं. ड्युटी घर याच्या पलीकडे ते कुठे जात नव्हते ते होत नव्हते तरीही त्यातूनही वेळ काढून मुलांना सांभाळून त्यांनी हे साहित्याची वाटचाल चालू केलेली आहे. आताची कविता त्यांनी सादर केली. त्यांनी त्यांच्या आश्रमावर व्हायचं कारण माझ्याची होती की आज जगात नाहीये पण मला माहिती की जिथे कुठे खूप अभिमान वाटते तिच्यानंतर माझ्या वडिलांनी आम्हाला कधी आईची कमी पहुंचलेली ज्यावेळेस मुलगी सासरी जाते त्यावेळेस आई तिला विचारते बाळा तुला काय खायचंय तुला काय प्यायचंय. आजही जेव्हा मी माझ्या माहेरी जाते त्यावेळेस माझे वडील मला स्वतःच्या हाताने करून सांगतात की तुला काय खायचं. मी सांगू शकत नाही की माझ्या वडिलांनी आम्ही किती लाड केले. 3 बहिणीचे आम्ही पण कधी याच भाऊ दिलं नाही की तुम्ही माझ्या मुली नेहमी मुलाप्रमाणे ज्या गोष्टीवर हट्ट ठेवली ती गोष्ट आतापर्यंत एवढा माझ्या लग्नाला 15 वर्ष झालं पण आतापर्यंत माझे वडील मला प्रत्येक गोष्ट पुरवतात. कधीही त्यांनी आईची तुम्ही भासवू दिली नाही. का खूप अभिमान वाटतो की मी त्यांच्या पोटी जन्म घेतला. थँक्यू. वडिलांचं लेखन आणि मुलीचे विचार याचा संगम इथे जुळून आला. जोरदार या बाळासाठी या कन्यासाठी जोरदार टाळ्या झाल्यासाठी आपण यानंतर अतिशय म्हणजे भाऊक आत्ताचा जो सीन होता. कधी कधी मला खरंच आनंद होतो की आपल्या वडिलांनी लिहिलेलं पुस्तक त्याचे विचार कन्येला म्हणता यावे आणि कन्येने आणि पोलीस निरीक्षक विशेष म्हणजे सरांकडे इथं जोरदार टाळ्या. आता ते म्हणते पोलिसांनी आरोपी पकडायचा आणि समोर असणारे वकिलांनी सोडायचा असा एक वाद आहे बरं तसं. पण तो कुठेतरी आता तयार झाला. कारण मी एक आर्टिकल लिहिलेले की वकिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलला गेला पाहिजे
कारण एक जुने आमची एक आजी म्हणायची की वकील खाण्याचं खोटं करतं या हातावरचं त्या हातावर तसा मार्ग असतो तो. आणि पैशाशिवाय तर काय बोलत नाही म्हणून ती वकील पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. पण मी आजीला सांगितलं तसं नाहीये, कारण आठवड्याचा म्हणजे महिन्याचा दुसरा आणि चौथा येणार मी फी सल्ला देतो. मला जे वाटतं की समाजाचं देणं घालतो, तरी आमच्या आजोबाने माझ्या विश्वास ठेवला नाही. पुण्यातले सर्रास वकील एका केसला किती घेतात ते आम्हाला माहिती, त्यांना तिकडचंच माहिती लातूर इकडे पुण्यातलं माहित नाही. पण हे कुठंतरी चेंज व्हावं आणि वकिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन चेंज व्हावं. आर्टिकल मी पाठवलं ग्रुपवर, तुम्ही ते वाचन दैनिक सकाळ आलेलं आहे. आणि यानंतर आपण थेट कवी संमेलनाध्यक्ष माननीय महबा चव्हाण गोल्ड कवी यांचे विचार ऐकणार आहोत. दुसरे